काय भाव मागता आज आपण? ते 900 रुपये. 900 रुपयेपर्यंत. कोणती व्हरायटी आपली? कोणती? आर्यमान. बोलतोय. किती आणले आज मग कॅरेट? 55. शेवटचा आहे? शेवटचं म्हणजे पहिलंच प्लॉट. कधीच लावलेलं नाही आपण टोमॅटो 20 वर्ष. आत्ताच लावली पहिल्या वर्षी? पहिल्यांदाच लावली. पहिल्यानेच भाव भेटला. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी विक्रम. तुम्ही बघत आहात किंग फार्मर यूट्यूब चॅनल आणि तुमचं सर्वांचं चॅनलवरती स्वागत आहे. तुम्ही जे बघत आहात ते कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत आहे, जे की नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. तर आज 2 ऑक्टोबर 2024 संध्याकाळचे 6:15 साडेसहा वाजत आले. तर आजचं मार्केट काय आपण पुढच्या 5-6 मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत. तर नवीन असेल चॅनलवरती चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा, लाईक करा आवडलं तर, आणि कमेंट करा तुम्हाला काय वाटतं. कमेंट खूप महत्त्वाची आहे. तर एकंदरीत आजचं मार्केट काय, मार्केटमध्ये गेल्यानंतर कळू. आवक जरा भरपूर आहे. आज 3 लाईनी चालू आहे संध्याकाळी 6-6:30 वाजता. तर आवक मोठ्या प्रमाणात, आवक चांगल्या प्रकारे आहे. पण आता मार्केट काय ते पुढच्या 5-6 मिनिटांमध्ये जाणून घेऊ आपण. तर ते बघण्यासाठी कंटिन्यू राहा. तर चला जाऊया मंडीमध्ये. टमाटे काय भाव मागताय? 800, 800-850. किती कॅरेट आहे आज? टोमॅटो कोणती व्हरायटी? कोणती? 2174. कशी प्लॉटची परिस्थिती कशी सध्या? काय डाऊन झाले, जाम झाले. कोणत्या गावचे? वाजगाव. किती किलोमीटर पडतं पिंपळगाव तुम्हाला? किती पडतं? किती? 70. भाडं किती गाडीला? 30 रुपये कॅरेट. 30 रुपये. चालतं. कळवण जवळ आहे का मग? हो, तिथं नाही का मार्केट? मार्केट नाही तिथं आहे, पण ते काय चांगलं चालत नाही. कमी भाव घेतात. डाऊन चालतं. इथंच आणत्या का? किती वर्ष पण लावतात आंबट? 8-9 वर्ष झाली. 8-9 वर्षापासून तगडा एक्सपिरियन्स आहे. किती भाव भेटला का एखाद्या वर्षी? 1000+? 1200 भाव. हा ना. चालतं. किती वक्कल आहे आज? वक्कल एकच आहे का? शेवट राहिला आता. शेवट चालू आहे भाऊ. किती कॅरेट निघाले तुम्हाला आतापर्यंत? यंदा काय आवरेज नाही. ॲव्हरेज नाही का? किती लावला होता? ते जमतेम 2 एकर होतं. 2 एकर. भरपूर होता भाऊ. भरपूर लावेला होता पण उत्पन्न नसेल निघाला. यंदा काहीच नाही, पाणी पुरं खराब झालं. चालतंय. मग काय भाव मागता आज? आम्ही आत्ता चालू आहे. आत्ता आले का? बरं. कोणत्या गावचे? तळेगाव. कोणतं? वणी तळेगाव. बरं. कोणती व्हरायटी मित्र? आर्यमान. किती आणले कॅरेट? 30 कॅरेट. प्लॉटची परिस्थिती कशी सध्या? संपतच आली प्लॉट. म्हणजे जाम झाले का? हा, जाम झाले. किती दिवस झाले चालू? आता महिना झाला चालू. मार्केट भेटला असेल महिन्यापासून? हा, मार्केट भेटलंय. कारण 700-800 चालू शेव. हा, 700, 800, 850 असं. किती लावेल होती? 1.5 बिघा. ॲव्हरेज किती दिले? 1.5 बिघा. 800 कॅरेट गेले आतापर्यंत. अजून किती निघतील काय आयडिया? अजून 150-200 निघते फक्त 1.5 बिघ्यामध्ये. 1.5 बिघा. खर्च किती आला 1.5 बिघ्याला? 1.25 लाख. 1.25 लाख वसूल झाला असेल. हा, वसूल झाला. यावेळेस मार्केट त्यामुळे बरं आहे. हा, मार्केट बरं आहे. किती वर्ष म्हणून लावतात आंबट? 4 वर्ष. आत्ता लावा लागले? हा. चालतंय. कोणत्या गावचे? लोखंडेवाडी. इथले जवळचे जेव. हा. चालतंय. मग आप्पा काय भाव मागतात आंबट आज? 800, 850, 900. कोणती व्हरायटी? आर्यमान आहे का? किती दिवस झाले चालू? 8वा पुढा आहे, त्याचा 4था पुढा आहे. 2 प्लॉट आहे का? हा. 8 वाले. किती लागेल होती? इकडे 1 बिघा आहे, तिकडे 1 बिघा आहे. सेम लावेल भाऊ. हा. प्लॉटची परिस्थिती कशी सध्या? पावसाला जाम झाले. कोणत्या गावची? कोणतं? राजापूर तालुका. ओके. परत नवीन प्लॉट वगैरे काही नवीन आहे ना? कोणता लावलाय? 1068. नवीन व्हरायटी आहे का? कशी आहे त्याची परिस्थिती? चांगली. बाकीच्या व्हरायटीपेक्षा चांगली नाही पेक्षा. मागच्या वर्षी लावली होती का? हा. हिवाळ्याच्या नाही. हिवाळ्यासाठी चालतं. ऑल सीझन चालते. हा ना. किती कॅरेट आहे अजून? मीडियमचे 50 ते 20. सिंगल वकील आहे का? सिंगल वक्कल. बरं, चालतं. काय भाव मागता मित्र आज? 700, 750. 700-750. कोणती व्हरायटी? कीर्तिमान आहे का? ॲव्हरेज कसं आहे कीर्तिमानला सध्या? ॲव्हरेज आहे पण क्रॅक झाला. क्रॅकिंग जास्त आहे का? आत्ता झालं आहे का पहिल्यापासून? आत्ता झाला आहे. 4-5 दिवस. 4-5 दिवसाची. प्लॉट कधी चालू झाला आत्ता का? प्लॉट 15 दिवसापर्यंत. 15 दिवस. किती लावेल? टमाट्यामध्ये 2 एकर आहे. खर्च किती आला? 4-4.5 लाख. वसूल होईल का?
म्हणजे भाव आहे पण शेवटी ॲव्हरेज निघाला पाहिजे होऊन जाईल. ॲव्हरेज देईल का? आधी आपला एक प्लॉट होता काय प्रॉब्लेम नाही. बाकी आज किती कॅरेट आहे? 70-75. कोणत्या गावचे? झोपोड. आपण राहिला पिंपळावला आहे पण इकडे आहे. हा ना, चालतंय. टमाटे काय भाव मागताय? टमाटे दिली का? नाही ना, रेडी पण लावलं. दुसरीकडे लावून राहिले का? बरं, चालतंय. कुठले, कोणत्या गावचे? कोणतं? मनमाडवरून आले. किती किलोमीटर पडतं? दिले दिले का? काय भाव दिले? त्यांना 750 रुपये, एक 800 रुपये. 750, मार्केट डाऊन झाले. आज डाऊन आहे का? चालतंय. लोकलला काय 750-800? 750, 800 माल पाहून भाऊ. एक्सपोर्टला? एक्सपोर्टला 1700 पावते देऊ राहिले. हां, 1050-1100 रुपये खाली होऊ राहिले. ओके, धन्यवाद. काय भाव मागताय आज? अजून मागितली नाही. आत्ता आले का? आता आलं. चालेल. आज काय थोडे कॅरेट आहे का? पहिलाच कुठं आहे का? पहिलंच पुढे चालेल. कोणत्या गावचे? सोनजाम. चालतंय. कोणती व्हरायटी? अरे वा. पप्पा काय भाव मागता आज? 600 रुपये. 600. कोणती व्हरायटी? अरे वा. चालतंय. शेवट चालू आहे का? बारीक माल दिसतोय. कोणत्या गावचे? कोणतं? अकराळी. बरं. काय भाव मागता आप्पा आज? आज काय 550-600 रुपये. कोणती व्हरायटी? अरे वा. अरे वा. चालतंय. प्लॉटची परिस्थिती कशी आहे सध्या? प्लॉट पूर्ण डाऊन झाला आहे आता. आत्ता का पहिला जाम झालाय? पहिलाच सुरुवातीला पाऊस जो झाला ना, हां. पावसाने पूर्ण डॅमेज झाला. किती लागला होता? 1 एकर. 1 एकरला खर्च किती आला तुम्हाला एकंदरीत? 1.5 लाख. 1.5 लाख. हां. Average? आतापर्यंत काउंट केलेला. हां. अजून तर चालू. अजून चालूच आहे भाऊ. हां. किती कॅरेट निघाले मग आतापर्यंत? कॅरेट कमी निघाले. एवढ्या 1 एकरामध्ये 500 कॅरेट पूर्ण झाले. फक्त? हो. चालतंय. अजून किती निघतील मग? नाही, आता आवडतंय. संपलंय का? ते 5-50 कॅरेट निघते. अवघड आहे यावर्षी. हो. नवीन प्लॉट वगैरे काही? नाही. हा, एवढं शेवट आहे का? कोणत्या गावचे? मार्केट. माथेरवाडी जवळचे शेवट. माती कोणती होती याची वावराची? तांबडी का काळी माती तुमची? मिक्स आहे. मिक्स माती, मुरमाटी. चालतंय. काय भाव मागता आज? आज काय दुपारी मागत 3 वाजता 1100-1150 रुपये. आता मागून राहिले 800, 850, 900 रुपये. कोणती व्हरायटी तुमची? आर्यमान नवीन माल आहे का? काही नवी काही 3 वक्कल आहे का? कोणत्या गावचे? निर्भर. 3 वाजेपासून आहे का तुम्ही इथं? मी आहे सर, गाडी नव्हती. गाडी नव्हती का? लेट गाडी आली. मी स्वतः होतो इथं. तेव्हाच बुक करून ठेवायला पाहिजे. मग आता बुक करून ते थोडी घेणार रे. माल बघून घेतलं. बुक करून काही होत नाही. ते शेवट मार्केट माल तिथे गेल्यावर ते नाटक करायचं तेवढं करतात 5-50 रुपये. माल बघून आहे बा शेवट. किती लावले प्लॉट तुम्ही? प्लॉट आता चालू 1 एकर. आता मागे बिगावर आहे परत चालू व्हायला. कोणता लावला दुसरा? तो 10-17. 10-17. कशी परिस्थिती आहे त्याची? तर आता असं आहे, फुलकळी लागली त्याला. मग ते गोळाच होऊन राहिले वरून पावसाने. पावसामुळे वरून असं जनरल सारखंच होतं. वाटेंड आहे पाणी झालं. चालतंय. काय भाव मागता आपण? 850. 850. कोणती व्हरायटी? विरांग. पावसाळी चालते का विरांग? अरे माने ना. तेच तर म्हटलं, विरांग हिवाळी जास्त चालते. अरे माने. किती का कॅरेट आहे आज? 30. प्लॉटची परिस्थिती कशी सध्या? प्लॉटची परिस्थिती चांगली आहे ना. कोणत्या गावचे? चिंचावड. मालेगाव. किती किलोमीटर पडतं तुम्हाला मार्केट? 45. काय भाडं घ्या? 85. काय भाडं आहे गाडीला मग कॅरेटला? नाही, घरचीच गाडी. घरची गाडी आहे का? चालतंय. किती कॅरेट म्हटले? 30. चालतंय. कधी चालू झाला प्लॉट? 1 महिन्यापासून. चालतंय. किती ॲव्हरेज दिला मग तुम्हाला? 1000 जाई निघाली. 1000. अजून किती निघाल काय आयडिया? अजून 500. किती? 1.5 एकर लागले का? 1 एकर. द्राक्ष चांगलं ॲव्हरेज दिलं. कोणती माती? कोणती? तांबडी, काळी? काळी माती आहे का? पाऊस कमी आहे का मग तुमच्या इथे? त्यामुळं व्यवस्थित उत्पन्न आहे. चालतंय. ओके. काय भाव मागता आज आपण? 900 रुपये. 900 रुपयेपर्यंत. कोणती व्हरायटी आपली? कोणती? आर्यमान. प्लॉटची परिस्थिती कशी सध्या तुमच्या इथे? प्लॉट चांगला आहे. पावसाने काय फरक? आहे थोडाफार. इतर प्लॉटच्या तुलनेने चांगला. तुमचा चांगला आहे. हां. कोणती माती? काय म्हणतो? माती कोणती? माती लालसर माती. लालसर.
त्याच्यामुळे व्यवस्थित आहे बघ. माती पाणी पकडीत नसेल ना जास्त. निसरावून जातो प्लॉट. चालतंय. किती आणले आज मग कॅरेट? 55. सिंगल वकल आहे का डबल आहे? हा सिंगल. सिंगल. किती लावलेली म्हटली? 1 एकर लावले. 1 एकर. खर्च किती आला तुम्हाला? खर्च आलाय 2 लाख. वसूल झाला असेल. हा झालाय. किती दिवसापासून चालू आहे? आता 16 कुठे 16 कुठं आहे पण माल व्यवस्थित आहे तुमचा. म्हणजे आजच्या 16व्या कुड्याला पण एवढा रेट म्हणले अवघड आहे. म्हणजे चांगला रेट भेटतोय माल. प्लॉट पण चांगला होता. कोणत्या कितीला? गोपेगाव. गोपेगाव. दुसरा प्लॉट आहे का नवीन वगैरे काय? नाही एवढा एकच प्लॉट शेवटचा आहे. शेवटचं म्हणजे पहिलंच प्लॉट. कधीच लावलेलं नाही आपण टोमॅटो 20 वर्ष. आत्ताच लावली पहिल्या वर्षी. पहिल्यांदाच लावली. पहिल्यांदाच भाव भेटला. पहिल्यांदाच भाव भेटला व्यवस्थित राहतो कारण मग पुढच्या वर्षी लावायला थोडा इंटरेस्ट राहतो. हा बघू आता. पहिले 2-1 वर्ष जर प्रॉप गेला ना मग अवघड होतं जरा. आहे ना इतर आपले मित्र कंपनी भरपूर होते. हां. दरवर्षी पण यावर्षी त्यांनी लावलेले नाही. यावर्षी तुम्ही लावला. हां मग तार बांबू नवे घेतले का मग तुम्ही? हो तार बांबू. चालते. बांबू काय भाव गेला तुम्हाला? बांबू 30 रुपये गेला. 30 रुपये. किती फुटाचा? हो 9 फुटी घेतला. 9 फुटाचा. बागा स्ट्रक्चर घेतलं. बागाचा मध्ये बागाचा बांबू घेतला. चालतं. नाही दांबटी झाली तर बाग लावायचा. बघू अजून. चालतंय. दुसरं कोणते भाजीपाला? नाही दुसरं नाही. दांबटी. बाकी बाग आहे का मग? हा बाकी द्राक्ष. चालतंय. अशी परिस्थिती आहे मित्रांनो. संध्याकाळचे 6:45-7 वाजत आले आणि 7 नंतर पूर्ण अंधार पडून जातो. त्यामुळे आपण लवकर व्हिडिओ बनवतोय. नाही तर 7चं पण मार्केट दाखवलं असतं आपण. पण आत्ता सध्या असा 6:45-7 वाजत टोमॅटोचं मार्केट पडलेलं आहे आज. हा ना. बोलो शेठ बोलो. क्या भाव ले रहे हो आप? भाव चालू है अच्छे माल 900 950. 950. हाँ बांग्ला गुवाहाटी चालू 1011. आज कम हो गया क्या थोड़ा? हाँ थोड़ा मार्केट में उठाव कम आ गया. अच्छे माल कम है. बारिश से माल थोड़े स्क्रेच ज़्यादा है. हाँ क्रैकिंग जाएगा यार. ट्रैकिंग की वजह से. कोणती व्हरायटी आहे अप्पा? अरे मग अरे माने का? हो. किती कॅरेट आणले आज? आज 100 कॅरेट. 100. सिंगल वक्कल आहे का डबल आहे? 2 वक्कल. 2 वक्कल आहे का? हो. प्लॉटची परिस्थिती कशी सध्या तुमची? डॅमेजच झालेली. कितवा खोडा आहे तुमचा? आता 11वा 12वा खोडा. 11वा 12वा. चालतंय. किती लावेल होता? आणि 1 एकर. खर्च किती आला मग 1 एकरला तुम्हाला? 1 एकरला कमीत कमी दीड ते पाऊण 2 लाख वसूल झाला असेल मग? वसूल झालेला आहे पण आता प्रॉफिट बाकी राहिला. किती निघतील मग आता शेवट? आता काय आता साधारण 100-1 कॅरेट अजून. हो. चालतंय. नवीन प्लॉट वगैरे काही? नवीन आहे ना. कोणता आहे? पहिलाच पुढा. कोणता आहे प्लॉट? अरे मानाच आहे का? कसं आहे प्लॉटची परिस्थिती? बरी टकाटक आहे. चांगली. चालतंय. क्रॅकिंग वगैरे नाही ना काही तुमच्या इकडे? आहे क्रॅकिंग थोडंफार वाटतं पण बरोबर. कोणत्या गावचे? निपाड सोनेवाडी. सोनेवाडी. हो. चालतंय. निपाड तालुका सोनेवाडी. किती लावलाय मग तुम्ही प्लॉट? 1 बिघा. 1 बिघा आहे का? चालतंय. किती टक्के प्लॉट आहे तुमच्या गावामध्ये? काय आयडिया? काय नाही 20% 25% जसं. जाम आहे का? कशी प्लॉटची परिस्थिती कशी मग एकंदरीत? बिकटच झालेली. जामच. हो. चालू झालेले आहे का चालू होणार आहे? नाही बरंच चालू झालेले. काय 1-2 शेतकरी राहिले फक्त चालू व्हायचे. बाकी सगळे चालू होऊन हो. गेले. चालतंय. हो. मागताय मित्र आज? अजून काय आलंच नाही. आम्ही जस्ट आलो आता. आत्ता आलाय का? हा. कोणत्या गावचा? कारसूर वाटाळी. कारसूर. हा. कोणती व्हरायटी? अरे माने. अरे मान. प्लॉटची परिस्थिती कशी सध्या? प्लॉट आता जाम झालाय. जाम आहे का? हो. कधी आता झालाय का पहिला जाम झालाय? नाही पहिल्यापासून होता पण आता जास्त झाला पावसामुळे. चालतंय. किती कॅरेट आणले मग आज? 100 होते. हा. आणि बाकीचे एक्सपोर्ट खाली केले. एक्सपोर्ट काय भाव दिला? एक्सपोर्ट 1400 लावले. 1400. गाळ्यावर काय भाव खाली झाला? गाळ्यावर 1400 येऊन 1700 रुपये दिला. 1700 रुपये? हो. 200 रुपये कमी केले. 300 रुपये. हो. चालतंय. कॉलेज करतो का मग? नाही गाडी चालवतो. गाडी ड्रायव्हर. चालतंय. तुमचं कसं आहे प्लॉटची परिस्थिती? पावसामुळे थोडी जाम आहे का? किती लागला होता? किती लागला होता प्लॉट? 1 बिघा. खर्च किती आला 1 बिघाला तुम्हाला? 1 बिघाला तरी 30-40 हजार. कॅरेट किती निघाले मग आतापर्यंत? आतापर्यंत काय आता सुरुवात. आत्ता चालू झाला का?
चालतंय. भाव आहे तुम्हाला, भाव भेटेल चांगला, भेटलाच पाहिजे. ॲव्हरेज येईल का काय ॲव्हरेज? नाही माल कमी निघतोय. सेटिंग नाही होईल का चांगली? आरे मानाचे का? हो अरे मान. चालतंय. माती कशी तुमच्या वावराची? माती कशी, काळी तांबडी कशी? मुरमाटी? मुरमाटी आहे ना. मग काय निचरा होत असेल माती वावरात? निचरा होतं पण मग जास्त भाव समजते. क्रॅकिंग जातो? नाही क्रॅकिंग नाही म्हणतो. फुलातून उन्हाळी प्लॉट राहते का आपले? नाही नाही राहत. फक्त पावसाळी. नंतर काय भाजीपाला वगैरे? नंतर काकडी वगैरे लावतो. काकडी. चालते. बाग वगैरे आहे का? नाही. चालते. तर मित्रांनो एकंदरीत असं मार्केट आहे. 700, 750, 800, 900 पर्यंत मार्केट आहे लोकल मालाला. माल बघून आहे शेवटी. तर माल चांगला असेल तर माल चांगला भेटतोय आणि एक्सपोर्ट जवळपास 1400, 1300, 1400 रुपये ही रेंज चालू आहे. तर आजचं संध्याकाळचं पिंपळगाव बसवंत येथील टोमॅटो मार्केट आहे. 2 सप्टेंबरचं 7:30 पावणे 7 वाजेचं मार्केट तुम्हाला दाखवतोय. 7 वाजता पूर्ण अंधार होऊन जातं, त्यामुळे 7 नंतरचं मार्केट दाखवणं थोडं मुश्किल होऊन जातं, कारण लाईट राहत नाही आणि व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे असं मार्केट आहे. नवीन असा चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांना आणि भेटू परत नवीन व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.